नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि आंबा म्हटल्यावर आपण काय काय नवीन पदार्थ करायचा हे आपल्याला सुचत नाही। तर आज मी तुम्हाला दाखवते पनीर मँगो बॉल्स। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। आपण आधी गॅस सुरू करूया आणि आपण इकडे घेतोय 2 आंब्यांचा रस। त्यामध्ये आपण घेतोय 4 टेबलस्पून साखर। म्हणजे आंबा आंबट आहे का गोड आहे त्याप्रमाणे बघून तुम्ही घ्यायचे आणि हे थोडंसं मिक्स करायचं आहे। आणि हे जरासं घट्ट होत आलं की मग याच्यात 100 ग्रॅम पनीर घालणार आहोत आपण। आता हे आटत आलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक 100 ग्रॅम पनीर घालणार आहोत। किसून घेतलेलं आहे पनीर। थोडेसे बदाम पिस्ता आणि थोडे वरती डेकोरेशनला ठेवायचे। आणि छान असा गोळा होईपर्यंत आपल्याला हा करायचा आहे। कारण जर त्याच्यामध्ये पातळ असं लिक्विड असेल, आंब्याचा रस असेल तर तो गोळा होणार नाही। पण म्हणजे कडक पेढ्यासारखा पेढा नसतो हा जो बॉल आहे तो थोडासा सॉफ्ट असतो। हा असा गोळा होत आलेला आहे। आता हे तयार होत आलेलं आहे। आपण आता गॅस बंद करूया आणि कढई गरम असेपर्यंत थोडंसं ते होतच आहे आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला ते बॉल वळायचे आहेत। तर आपण गॅस बंद करूया। मिश्रण थंड झालेलं आहे। मिश्रण थोडंसं आपण सैलसर ठेवलेलं आहे, त्यामुळे ते एकदम गोल असे बॉल सारखे होणार नाहीत। थोडेसे ते बसणारच, पण हेच जर मिश्रण तुम्ही थंड झाल्यावर केलं तर नक्कीच गोळे होणार आहेत त्याचे। आणि ह्याच्यावर पिस्ता आणि बदाम लावायचं आपल्याला। अशा प्रकारे आपले हे पनीरचे बॉल्स तयार आहेत। पनीर मँगो मलाई पेढा तयार आहे। तुम्ही हा नक्की करायचं आहे आणि मला सांगायचं आहे। आणि तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही तुमच्याकडेही छान गमती जमतीच्या रेसिपी असणार, मला फीडबॅक द्या आणि पाहत राहा अर्चनाज रसोई।